नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बनसोडे सर अर्थशास्त्र विषयासाठी मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण अर्थशास्त्राचा दुसरा जो विभाग आहे स्थूल अर्थशास्त्र त्याचा अर्थ व व्याख्या बघणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला नोट्स व महत्त्वाचे प्रश्न देखील दिलेले आहेत. मित्रांनो, हे आहेत ॲडम स्मिथ यांनी 1776 राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ मांडला. यांना अर्थशास्त्राचा जनक म्हणतात. त्यांनी अर्थशास्त्र विषयाची एक स्वतंत्र विषय आहे हे दाखवून दिल्यानंतर अनेक अर्थतज्ञांनी अर्थशास्त्राचा अभ्यास सुरू केला व ॲडम स्मिथ व या अर्थतज्ञांनी केलेला जो अभ्यास होतो वैयक्तिक व्यक्तिगत स्वरूपाचा होता. त्याला पुढं नाव देण्यात आलं सूक्ष्म अर्थशास्त्र हे नाव देण्यात आलं. मात्र ज्यावेळी जगामध्ये 1929 ते 1933 या कालावधीमध्ये ज्यावेळी जागतिक महामंदी आली, अनेक देश अडचणीत आले, अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोसळल्या, त्या देशामध्ये अनेक मोठे बेकारी, दारिद्र्य असे मोठे प्रश्न निर्माण झाले. त्यावेळेस हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास फारसा उपयोगी पडला नाही. त्यामुळे प्रत्येक देशासमोर, प्रत्येक अर्थतज्ञासमोर हा प्रश्न पडला की ह्या मंदीतून कसं बाहेर पडायचं. त्यावेळेला हे आहेत लॉर्ड जॉन मेनार्ड केन्स या अर्थतज्ञाने 1936 पैसा, व्याज व रोजगार विषयक सामान्य सिद्धांत द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हा ग्रंथ मांडला आणि एक वेगळं अर्थशास्त्र त्यांनी मांडलं. पुढे चालून प्राध्यापक रॅग्नर फ्रिश यांनी त्याला स्थूल अर्थशास्त्र हे नाव दिलं आणि या पद्धतीने स्थूल अर्थशास्त्राची एक वेगळा विभाग अर्थशास्त्रामध्ये सुरू झाला. त्यामुळे स्थूल अर्थशास्त्राची सुरुवात करण्याचा मान हा लॉर्ड केन्स यांना जातो. मित्रांनो, याच्यामध्ये हे जे स्थूल अर्थशास्त्र आहे त्याला मराठीमध्ये समग्र अर्थशास्त्र किंवा समष्टी अर्थशास्त्र असंही म्हणतात. तर इंग्रजीमध्ये त्याला मॅक्रो MACRO मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात. आता यातील मॅक्रो हा जो शब्द आहे तो ग्रीक भाषेतील मॅक्रोज सीच्या ठिकाणी इथं के आलेलं आहे, MAKROS या शब्दापासून मॅक्रो हा इंग्रजीतील शब्द आलेला आहे. आता मॅक्रोज याचा अर्थ काय होतोय, मोठा घटक असा होतो. म्हणजेच यावरून आपल्याला काय सांगता येतं की स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा, बघा लक्षात घ्या, व्यक्तिगत घटकांचा अभ्यास होत नाही, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा व अर्थव्यवस्थेतील मोठ्या घटकांचा अभ्यास केला जातो हे आपल्याला सांगता येतं या ठिकाणी. तर मित्रांनो, मोठा घटक म्हणजे कोणता आहे बा ते आपल्याला थोडंसं या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. संपूर्ण अर्थव्यवस्था म्हणजे काय, अर्थव्यवस्थेचं कार्य कसं चालतं हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. आता इथं संपूर्ण अर्थव्यवस्थेचं प्रामुख्याने 2 भागात आपल्याला विभागणी करता येते. एक आहे कुटुंब संस्था आणि दुसरे आहे उद्योग संस्था. अशा 2 भागात विभागणी करता येते. आता भारतीय अर्थव्यवस्थेची आपण या 2 भागामध्ये विभागणी केलेली आहे. बघा, कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही या कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था या दोघांमध्ये सतत फिरत असते. मित्रांनो, चक्राकार पद्धतीने कुटुंब संस्थेतील लोक इकडे उद्योग संस्थेकडे कामाला जात असतात. उद्योग संस्थेमध्ये त्यांना रोजगार मिळत असतो. रोजगार मिळून त्यांना उत्पन्न मिळतात. हे उत्पन्न घेऊन हे लोक काय करतात, कुटुंब संस्थेकडे असतात. आणि कुटुंब संस्थेतील गेलेले लोक उद्योग संस्थेमध्ये जे उत्पादन करतात या ठिकाणी उद्योग संस्थेमध्ये ते विकण्यासाठी उद्योग संस्था काय करते, कुटुंब संस्थेकडे हे उत्पादन विकायला आणते. आणि कुटुंब संस्थेतील लोक काय करतात, त्यांना उद्योग संस्थेकडून मिळालेले जे उत्पन्न आहे ते पुन्हा याच वस्तूंवर काय करतात, खर्च करतात. ज्यावेळेस हे खर्च करतात त्यावेळेला कुटुंब संस्था ज्यावेळेस खर्च करते त्यावेळेला पुन्हा उत्पन्न काय होतं, या उद्योग संस्थेकडं हस्तांतरित होतं. मित्रांनो, या पद्धतीने कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था यांच्यामध्ये सतत चक्राकार पद्धतीने फिरत असते. या चक्राकार पद्धतीमध्ये कुटुंब संस्था आणि उद्योग संस्थेमध्ये काम करणारी लोकसंख्या आहे, उत्पादन आहे, वस्तू व सेवा आहे, देशाचं उत्पन्न आहे, पैसा आहे, हा सतत फिरून देशाचा विकास होत जात असतो. ही देशाची अर्थव्यवस्था या पद्धतीने कार्यपद्धती करते. लक्षात घ्या, चक्राकार पद्धतीने या सगळ्या घटकांचा एकत्रितपणे ह्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचे कार्यपद्धतीचा अभ्यास हा
मोठ्या घटकांचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. हे कसं चालतं, कोणत्या मोठ्या घटकांचा अभ्यास, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो ते आपण थोडक्यात या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचं आहे मित्रांनो. आता या ठिकाणी बघा, 2 भागात विभागणी केली. म्हणजे पहिलं आपल्याला बघायचं कुटुंब संस्था. आता या कुटुंब संस्थेमध्ये प्रामुख्याने देशात हा पहिला विभाग जो आहे त्याच्यामध्ये देशाच्या संपूर्ण लोकसंख्या, देशाचा संपूर्ण समाज येतो आहे आणि त्या समाजामध्ये उपलब्ध असलेले वस्तू उत्पादन करण्यासाठी उपलब्ध असलेले जे 4 उत्पादनाचे घटक आहेत त्याच्यामधला पहिला आला भूमी आला, दुसरा आला 18 वर्षापुढील सगळी लोकसंख्या आली, कामगार आले, तिसरा आला भांडवल आहे आणि चौथा आहे संयोजक कारखानदार. हे 4 घटक जे आहेत हे कुटुंब संस्थेमध्ये उपलब्ध असतात. संपूर्ण समाज हा या ठिकाणी उपलब्ध असतो. एका बाजूला ही कुटुंब संस्था, तर दुसऱ्या बाजूला जी आहे ती उद्योग संस्था येते मित्रांनो. यामध्ये काय होतं आहे, उद्योग संस्थेमध्ये सर्व उद्योग समाविष्ट होतात. सर्व उद्योग म्हणजे कोण आहेत, प्राथमिक क्षेत्रातील शेती आहे, लाकूडतोड आहे, मासेमारी आहे, खाणकाम व्यवसाय. तर द्वितीय क्षेत्रामधील लघु उद्योग आले, मोठे उद्योग आले, खाणकाम व्यवसायाला बघा लक्षात द्या, खाणकाम व्यवसायामधल्या आपल्याला वीज निर्मिती आली, बघा औष्णिक विद्युत निर्मिती आली. आणि तृतीय क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आलं, व्यापार आला, वाहतूक दळण सोयी आल्या, शिक्षक आले, बघा लक्षात घ्या, पोस्ट व तार सेवा आल्या, बँका आल्या, प्रशासकीय अधिकारी आले. ह्या तिन्ही क्षेत्रातील जे सगळे व्यवसाय आहेत त्या सगळे व्यवसाय हे कुठल्या दुसऱ्या विभागामध्ये उद्योग संस्थेमध्ये येतात. आता बघा, कुटुंब संस्थेतील आता आपण पहिल्या विभागातील जे सगळे लोक आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, हे 4ही लोक काय करतात, या उद्योग संस्थेकडे कामाला जातात. लक्षात घ्या, रोजगार मिळवण्यासाठी हे सगळे लोक उद्योग संस्थेकडे कामाला जातात. मग त्यावेळेला त्यांना जो रोजगार मिळतोय एका वर्षाच्या कालावधीमध्ये त्याला आपण म्हणतो एकूण रोजगार असं आपण म्हणतो. मग एखाद्या वर्षात या कुटुंब संस्थेतील उत्पादक घटकांना किती रोजगार मिळाला उद्योग संस्थेमध्ये, हा एकूण रोजगार किती मिळाला त्याचा अभ्यास कुठे केला जातो, स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता हे लोक उद्योग संस्थेमध्ये कामाला गेल्यानंतर काय होतं मित्रांनो, एका वर्षात त्यांनी केलेलं जे उत्पादन आहे उद्योग संस्थेमध्ये गेल्यानंतर त्याला आपण म्हणतोय एकूण उत्पादन असं आपण म्हणतो. आता हे एकूण उत्पादन त्यांनी केल्यानंतर ते फुकट काम करत नाहीत. उद्योग संस्थेला काय करावं होतं, ह्या 4ही घटकांना अनुक्रमे भूमीला खंड, श्रमिकाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा या स्वरूपात काय द्यावं लागतं, उत्पन्न द्यावं लागतं मित्रांनो. मग हे उत्पन्न आपण जर मोजलं एका वर्षातील कालावधीत ह्या 4घांना मिळालं तर त्याला म्हणायचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न. उद्योग संस्थेकडून कुटुंब संस्थेतील लोकांना रोजगारीबद्दल हे उत्पन्न दिलं जातं आणि हे उत्पन्न घेऊन उद्योग संस्थेकडून कुटुंब संस्थेतील लोक कुटुंब संस्थेकडे येतात. ही दुसरी घटना घडते. पहिल्या घटनेमध्ये काय होतं, कुटुंब संस्थेतील 4ही उत्पादक घटक कामाला जातात, ही पहिली घटना झाली. कामाला गेल्यानंतर त्यांनी जे उत्पादन केले एकूण उत्पादन त्याच्या मोबदल्यात त्यांना काय मिळतं, उत्पन्न मिळतं. हे एकूण राष्ट्रीय उत्पन्न घेऊन ते काय करतात, कुटुंब संस्थेकडे आले, ही दुसरी घटना घडली. आता हे जे मिळालेलं उत्पन्न जे आहे बघा लक्षात घ्या मित्रांनो, हे उत्पन्न मिळालेलं जे उत्पन्न आहे हा उद्योग संस्थेला काय आलेला आहे, एक प्रकारचं त्या वस्तूंच्या उत्पादनासाठी आलेला एक प्रकारचा खर्च असतो. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या 4ही उत्पादक घटकांना दिलेला खंड, वेतन, व्याज आणि नफा हा एक प्रकारचा उत्पादन खर्च असतो. हा एका वर्षात या सगळ्या उद्योग संस्थेमध्ये जे उत्पादन झालेलं आहे त्याच्यावर किती खर्च आला तो एकूण उत्पादन खर्च, त्याचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. हा उत्पादन खर्च आल्यानंतर बघा लक्षात घ्या, हा खर्च वसूल करायचा आहे. तो वसूल करण्यासाठी झालेलं उत्पादन जे आहे त्याची किंमत ठरवते. मग सगळेच उत्पादक काय करतात, त्या वस्तू आणि सेवांची काय करतात, एक योग्य प्रकारे किंमत ठरवतात. मग त्या सगळ्या वस्तू व सेवांची जी किंमत सरासरी किंमत काढली जाते त्याला वस्तूंची सर्वसाधारण किंमत पातळी देशातील समजून येते. त्याचा अभ्यास कोण करतोय, स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मग सर्वसाधारण किंमत पातळी वाढली आहे का, कमी झाली आहे का तेजी आली आहे का मंदी आली आहे, हा सगळा भाग त्या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासातून समजून येतं. आता ही किंमत आकारल्यानंतर बघा मित्रांनो, उद्योग संस्थेला आलेला जो खर्च आहे तो वसूल करण्यासाठी उद्योग संस्था काय करणार आहे, झालेलं जे उत्पादन आहे ते विक्रीसाठी काय करणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये
पहिल्या टप्प्यामध्ये कामाला गेले लोक, दुसऱ्या संस्थेमध्ये काय झालं आहे, दुसऱ्या घटकामध्ये त्यांना मोबदला दिला, उत्पन्न घेऊन आले लोक. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये काय करतात, उद्योग संस्था काय करते, आपला आलेला खर्च वसूल करण्यासाठी जे उत्पादन झालेलं आहे ते विक्रीसाठी कुठं नेणार आहे बघा. तिसऱ्या टप्प्यामध्ये विक्रीसाठी कुटुंब संस्थेकडे हे वस्तू आणि सेवा विक्रीसाठी नेल्या जातात. त्याला म्हणायचं एकूण पुरवठा. हा पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा. विक्रीसाठी नेलेल्या किती आहेत बाबा हे एका वर्षाच्या कालावधीमध्ये, ते जर बघितलं तर त्याच्यावरून आपल्याला काय समजतो, एकूण पुरवठा समजतो. ह्या एकूण पुरवठ्याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्र करतं, लक्षात घ्या. आता त्यानंतर आता एकूण पुरवठा उद्योग संस्थेकडून वस्तू आणि सेवा विक्रीला आल्यानंतर कुटुंब संस्थेतील लोक काय करतात, उद्योग संस्थेकडून मिळालेले जे उत्पन्न आहे आपल्या गरजा भागवण्यासाठी या वस्तू व सेवांवर खर्च करतात. हे केलेला जो वस्तू व सेवांवर केलेला खर्च आहे त्यालाच म्हणायचं संपूर्ण समाजाची एकूण मागणी. ही एकूण मागणी जसं वाढत जाते, हा खर्च जसा वाढत जातो, तेव्हा उद्योग संस्थेकडून कुटुंब संस्थेला उत्पादक घटकांचे मिळाले उत्पन्न आहे ते पुन्हा उत्पन्न काय होतं आहे, खर्चाच्या रूपानं पुन्हा उद्योग संस्थेकडे हस्तांतरित व्हायला चालू होतं मित्रांनो. म्हणजे उत्पन्न पुन्हा चक्राकार पद्धतीने पुन्हा कुटुंब संस्थेकडून उद्योग संस्थेकडे येतं. याच्यावरून एकूण मागणी समजते. आता ही एकूण त्या उत्पन्नातून एकूण मागणी किंवा लोकांनी केलेला, समाजाने केलेला खर्च वजा केला, त्यावेळेला वजा केल्यानंतर बघा मित्रांनो, जे उत्पन्न शिल्लक राहतं त्याला आपण काय म्हणतोय, एकूण बचत समजून येते. या एकूण बचतीचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्र करतात. आता कुटुंब संस्थेतील लोक काय करतात, खर्च केल्यानंतर उत्पन्न काय होतंय, उद्योग संस्थेकडे जातं आणि शिल्लक राहिलेले उत्पन्न कुठे ठेवणार ते, बँकेमध्ये येतं. बँक काय करते, हे पुन्हा उद्योग संस्थेला कर्ज रूपाने देते. मग उद्योग संस्था काय करते, ही पुन्हा हे बचत रूपाने मिळालेले उत्पन्न हे नवीन उद्योग संस्थेंवर, नवीन उद्योग, नवीन यंत्रसामुग्री खरेदी करणे, नवीन इमारती बांधणे यांच्यावर पुन्हा खर्च करते. हा केलेला बचतीतून मिळालेला पैसा पुन्हा गुंतवला जातो. त्यालाच म्हणायचं एकूण गुंतवणूक. ही गुंतवणूक वाढली की पुन्हा कुटुंब संस्थेतील लोकांना पुन्हा काय मिळते, रोजगार वाढत जातो, त्यांचं उत्पन्न वाढत जातं. या पद्धतीने देशाचा विकास होत जातो मित्रांनो, लक्षात घ्या. अशा पद्धतीनं एकूण गुंतवणूक किती झाली एका वर्षामध्ये त्याचा या मोठ्या घटकाचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला होतो. बघा मित्रांनो, आत्ताची जे आपण कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था ह्या दोन भाग पाडून अर्थव्यवस्थेचे जे चक्राकार पद्धतीने उत्पन्नाचं हस्तांतर होतं त्यावरून आणि मोठे घटक जे आपण बघितले त्यावरून असं आपल्याला सांगता येईल की या पद्धतीने स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचं कार्य कसं चालतं आहे, त्या अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीचा, समाजाचा व यातून देशाची वृद्धी आणि विकासाचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तसंच अर्थव्यवस्थेत एकमेकांवर अवलंबून असणारे हे सगळे घटक जे आहेत आता आपण बघितलेले, एकूण उत्पादन, एकूण रोजगार, एकूण उत्पादन खर्च, ही सगळी साखळी जी आहे त्यालाच आपण म्हणतो समुच्चय. याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो किंवा मोठ्या एकूण घटकांचा अभ्यास आता आपण बघितलेला ह्या सगळ्या घटकांचा अभ्यास करणारा जो अर्थशास्त्रातील विभाग आहे त्याला आपण म्हणायचं स्थूल अर्थशास्त्र, समष्टी अर्थशास्त्र म्हणतो किंवा याला समग्रलक्ष्य अर्थशास्त्र असं म्हणतात. त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात, मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात. बघा मित्रांनो, आतापर्यंत आपण जो भाग बघितला त्याच्यानुसार आपल्याला काय कळालं की स्थूल अर्थशास्त्रामध्ये देशातील एकूण रोजगार, देशातील एकूण उत्पादन, देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न, देशाचे एकूण उत्पादन खर्च, देशातील सर्व वस्तूंची काय होते, एका वस्तूची नाही, देशातील सर्व वस्तूंची किंमत पातळी, तसेच एका वस्तूचा पुरवठा नाही, देशातील एकूण पुरवठा, देशातील सर्व लोकांची एकूण मागणी, लक्षात घ्या, देशातील एकूण बचत, देशातील एकूण गुंतवणूक आणि त्याचबरोबर देशाची वृद्धी आणि विकास कितपत झालेला आहे. आणि हा चक्राकार पद्धतीने विकास होत असताना, वृद्धी होत असताना या मोठ्या घटकांबरोबरच संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कार्य कसं चालतं याबरोबरच सगळ्या साखळीचा अभ्यास करण्यावर देशात समस्या निर्माण झाल्या. त्यामध्ये दारिद्र्य समस्या आहे, बेकारीचा प्रश्न आहे, रोजगारीचा प्रश्न आहे, तेजी मंदीचा प्रश्न आहे. अशा समस्या निर्माण झाल्या, त्यावर काय उपाय करायचे या सगळ्या
अर्थव्यवस्थेचा मोठ्या घटकांचा, समस्यांचा, त्यावर उपायांचा, धोरणांचा अभ्यास करणारा विभाग म्हणजेच काय आपण सांगता येईल स्थूल अर्थशास्त्र किंवा समष्टी अर्थशास्त्र, समग्र अर्थशास्त्र किंवा मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात. मित्रांनो, आत्तापर्यंत जो आपण भाग स्पष्ट केला स्थूल अर्थशास्त्रासंबंधीचा, तो मी या ठिकाणी काय केलेला आहे लिखित स्वरूपात दिलेला आहे. आता या ठिकाणी काय केलेलं आहे, प्रत्येकाच्या मी व्याख्या दिलेल्या आहेत. अर्थ स्पष्ट केल्यानंतर आपण व्याख्या दिल्यात, त्या व्याख्येमधून आत्ता स्पष्ट केलेला तोच अर्थ या ठिकाणी स्पष्ट होतो. कोणाची व्याख्या घेतली आपण या ठिकाणी बघा, मी प्राध्यापक केनेथ बोल्डिंग यांची व्याख्या दिली. समग्रलक्षी स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिणामाशी नसून एकूण परिणामांशी आहे. एकूण परिणाम आपण बघितले. वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी आहे. वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो. तसेच वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी आहे. हे आपण थोडंसं स्पष्ट केलं. दुसरी व्याख्या प्राध्यापक हॅन्सेन त्यांनी दिलेलं आहे, अर्थशास्त्राची स्थूल अर्थशास्त्री अर्थशास्त्र अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चय व त्यांच्यातील परस्पर संबंधाचा विचार करण्यात येतो. अशी दुसरी व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे. पुन्हा पान नंबर 2वर मी प्राध्यापक कार्ल शॅपरो यांची व्याख्या दिली. आताच आपण स्पष्ट केलं, त्यांनी सांगितलं बघा, स्थूल अर्थशास्त्र बघा अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. कार्यपद्धती कशी चालते आता आपण बघितलं. पुन्हा स्थूल अर्थशास्त्राची सुरुवात कुणी केली बाबा या ठिकाणी 1936मध्ये कुठला ग्रंथ मांडला लॉर्ड केन्सनं, ते आपण या ठिकाणी पैसा, व्याज व रोजगार विषयक संसाधन सिद्धांत म्हणून स्थूल अर्थशास्त्राची सुरुवात केली. हे आपण 3 व्याख्या आणि त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. ज्याला नोट्स लिहायच्या त्यांनी ह्याचा स्क्रीनशॉट काढून नोट्स लिहू शकता किंवा इथं व्हिडिओ थांबवून ह्या नोट्स लिहू शकता. ज्याला एक्स्ट्रा काही अभ्यासायचं आहे त्याला मी आणखी 3 व्याख्या दिलेल्या आहेत. या ठिकाणी आहे प्राध्यापक सॅम्युएल्सन यांची व्याख्या, त्याच्यामध्ये तेच आहे, वेगळे काही सांगायची गरज नाही. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या वर्तणुकीचा म्हणजे वागणुकीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणतात. संपूर्ण अर्थव्यवस्थेची वर्तणूक. पुन्हा प्राध्यापक फिशर यांची व्याख्या, आर्थिक तेजी मंदी देशाच्या अर्थव्यवस्थेतील वस्तू व सेवांचे एकूण उत्पादनात होणारे बदल, बेकारी, समग्र मोठ्या घटकांचा, आर्थिक बदलांचा अभ्यास केला जातो, त्याला म्हटलं समग्रलक्षी अर्थ. प्राध्यापक ॲक्ले यांची व्याख्या दिली आहे बघा, तिथंही तसंच झालेलं आहे. आता आपण मगाशी स्पष्ट केलं म्हणे, ज्या विभागात अर्थव्यवस्थेतील मोठ्या घटकांचा, आर्थिक घडामोडींचा, बघा कसं आपण चक्र चालतं, कुटुंब व्यवस्था आणि उद्योग संस्था यांच्यामध्ये अर्थव्यवस्था कशी फिरत राहते, कशा घडामोडी घडतात, कोण कुणीकडे कामाला जातो, कोण उत्पन्न कोणाला देतो, या सर्व बाजूंनी अभ्यास केला जातो. ज्या विभागात केला जातो त्याला समग्रलक्षी अर्थशास्त्र असं म्हणतात. हे प्राध्यापक ॲक्ले यांनी स्पष्ट केलेलं आहे. ह्या व्याख्या 2 मार्काला विचारला, 4 मार्काला विचारला, व्याख्या 4 लिहा. त्यानंतर मित्रांनो, आत्ता आपण जो भाग बघितला त्याच्यावरचे महत्त्वाचे जे प्रश्न जे मला वाटतात मी त्या ठिकाणी दिलेले आहे. तिथं पहिला प्रश्न दिला, स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ व व्याख्या सांगा किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणतात, समष्टी अर्थशास्त्र त्याच्या व्याख्या अर्थ सांगा विचारलं जातं. आता हे लाल अक्षरामध्ये दिलं आहे, स्थूल अर्थशास्त्र इंग्रजीत मॅक्रो तर ग्रीक भाषेमध्ये मॅक्रोज म्हणतात. सहसंबंध पूर्ण करा, बघा लक्षात घ्या, हा एक 12वीला महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो आहे. सहसंबंध सांगा. स्थूल अर्थशास्त्र संबंध वैयक्तिक परिणामांशी नसून एकूण परिणामांशी आहे. वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी आहे. संबंध बघा कसा आहे. वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो. वैयक्तिक उत्पादनाशी, एका कारखान्याचे उत्पादन नसून राष्ट्रीय उत्पादनाशी आहे. हे सहसंबंध पूर्ण करा, हा एक प्रश्न जो आहे तो या पद्धतीने सहसंबंध विचारला जातो. पुन्हा केन्सनं कोणता ग्रंथ मांडला बाबा, हे आपण या ठिकाणी दिलेलं आहे. 1936मध्ये मांडला. महामंदीनंतर स्थूल अर्थशास्त्र सुरू झालं. पण पुन्हा स्थूल 5व्या मुद्द्यामध्ये आपण दिलं आहे, स्थूल अर्थशास्त्र कोणाचा अभ्यास करतं, अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीचा अभ्यास करतं. पुन्हा योग्य पर्याय निवडा. याच्यामध्ये जर आपण बघितलं, स्थूल अर्थशास्त्र, समग्रलक्षी स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. तसेच एकूण मागणी, एकूण असे बरेच पर्याय दिले आहेत. समग्र मोठ्या घटकाचा तुम्ही या ठिकाणी काय केलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे. अनेक पर्याय विचारून योग्य पर्याय निवडा, याला विचारलं जाऊ शकतो. चला तर मित्रांनो, आज आपण स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ व व्याख्या हा भाग आपण स्पष्ट केला. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन विषय घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.